नमस्कार मित्रांनो, मी विकासधारा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेवगा या पिकाबद्दल माहिती सांगत आहे. शेवग्याचे महत्त्व. शेवगा हे पीक जलद गतीने वाढणारे आणि 12 महिने भाजी उत्पादित करून देणारा पीक आहे. या पिकाची शेंगा, पाने व फुले खाण्यासाठी वापरली जातात. आयुर्वेदिक गुणधर्मामुळे याला सुपरफूड मानले जाते. प्रमुख जाती. कोइंबतूर 1 ही जात एक्सपोर्ट तसेच व्यापारी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तसेच आणखीन जाती म्हणजे रोहिणी, कोइंबतूर 2, कोइंबतूर 3 या जातींमधील शेंगांची लांबीही जास्त असते. तसेच शेंगा ह्या सरळ वाढतात, त्यामुळे एक्सपोर्ट करण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या पिकाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळू शकतो. ओडिसी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय व जास्त उत्पादन देणारी जात आहे. PKM1 आणि PKM2 ही जात दक्षिण भारतामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीच्या शेंगा तयार करण्यासाठी वापरली जाते आणि लोकप्रिय आहे. उत्पादन क्षमता. शेवग्याची उत्पादन क्षमता म्हणजे एका झाडापासून साधारणतः 200 ते 300 शेंगा मिळतात आणि सरासरी उत्पादन हे 1 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत मिळू शकते. लागवडीचे अंतर कसे ठेवावे? तर शेवगा पिकामध्ये लागवडीचे अंतर हे 10 बाय 10 फुटामध्ये ठेवले असता झाडांची संख्या कमी राहते, परंतु उत्पादन क्षमतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होते. या पद्धतीने जर लागवड केली तर एकरी झाडांची संख्या ही 400 ते 450 या प्रमाणात लागू शकते. आणि अतिघन लागवड म्हणजेच 5 बाय 5 फूट या अंतराद्वारे जर शेवगा पिकाची लागवड केली तर साधारणतः 1000 ते 1100 झाडांची लागवड ही एका एकरमध्ये होऊ शकते. शेवगा पिकाचे आणखीन महत्त्व म्हणजे शेवगा हे पीक दुष्काळरोधक आहे. तसेच कमी पाण्यात येणारे आणि हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत उत्तम स्वरूपाचे उत्पादन देणारे पीक आहे. या पिकासाठी लागवडीचे हंगाम म्हणजेच खरीप आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये लागवड केल्यास उत्तम प्रकारे उत्पादन मिळू शकते. तसेच शेवगा पिकाला दुसरे नाव म्हणजे मोरिंगा या नावाने संबोधले जाते. या पिकाचे आयुर्वेदामध्येही भरपूर मोठे उपयोग आहेत. जसे की आयुर्वेदामध्ये शेवग्याचे पंचअंग वापरले जातात, ज्याच्यामध्ये शेवग्याचे बी, शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, झाडाची साल तसेच शेवग्याच्या झाडाची मुळे हे पण औषध बनवण्यासाठी वापरले जातात. तसेच शेवग्याला मोरिंगा असे संबोधले जाते. मोरिंगाच्या पावडरचा उपयोग मधुमेह कमी करण्यासाठी तसेच सुपरफूड म्हणून जास्त प्रमाणात वापर केला जातो. धन्यवाद.